रामकृष्ण हरी मंडळी. आज आपण चाललोय भोरगिरीला. दिदी आली आहे हॉस्टेलवरून, तर दिदीसाठी आज एक छोटीशी ट्रिप. आता आपण ऑन दी वे. बघा हे आमचं गाडीतलं खाणं. व्हॉट्सअप गाईज, कैसे आप सब? व्हॉट्सअप गाईज. आमचे डॉक्टर आहेत, भावी डॉक्टर, आमचे इंजिनियर, हे भावी इंजिनियर. खाणं बघा कसं चालू. मंडळींना सांगा ना तुम्ही हे काय खातोय आपण. मंडळी बघा, हे आहे आज मी केली भाकरी आणि आईने केली होती मशरूमची भाजी. त्यानंतर 2 आमचे मोठे पैलवान जाऊन वडापाव घेऊन आलेत आणि ह्यांना पैलवान म्हणायचं, वडापाव घेऊन आलेत. आणि त्यांनी दुकानदाराकडनं भांडून हे काय म्हणतात, काय रे, कुरकुरीत घेऊन आले ते. आणि कांदा नाही कांदा तरी देत होते का, ते पण मागून आणलाय. आम्ही चाललोय, पण हे घरी कोणाला माहितीच नाहीये. तर कॉल आला तर काय सांगणार पृथ्वी? आपल्याबरोबर आहे कोण? मोठा दादा. माझ्या आईला आणि पप्पांना वाटतंय ही थकून आली आहे, म्हणजे ही झोपलेली आहे घरात, काय माहिती मी उठून चालली आहे. बिल्लू हमारे जेल से फरार हो गए. घर वाले भी बोलेंगे. तेव्हा परत बिल्लूंना आम्हाला घास तयार करून ड्रायव्हर लोकांना द्यायला लागतोय. ड्रायव्हरच होतो तुम्ही सध्या. 2 मिनिटापूर्वी आम्ही इथे होतो. गाईस, आता हा मातोश्रींचा कॉल आलेला आहे. बिल्लू तुम्हारे जेल से फरार. हा, जेवण करणं तू भाजी घेतली घेऊन आलो ना आम्ही. हा, मशरूमची. काय जाणो पाऊसच बदा पडिंग आणि आमची गाडी चालली. तुला मी गाडीत उतरवी, पाणी पी. आता कसं पाणी पी परत. सागर काका अजून रे, कारण की ते आजारी येत ना म्हणून. ओ शिट, जखमेवर मीठ लावायला ह्याच्याकडून शिका. बाकी कोणाला तर म्हणलं सगळेजण आले असतील लगेच. आम्ही कोणाला म्हणलोच नाही त्याला म्हणून. काहीच पाऊस बघा ना, काय पाऊस आहे. काहीच व्ह्यू दिसत नाहीये, तुम्ही बघा ना काहीच. थांबा, या दादाला जाऊ दे झोमॅटो आला. त्याला घनदाट जंगलात पण झोमॅटो. बोरगिरीच्या जंगलात पण झोमॅटो वाले फिरायला लागले आता. आणि आपल्या करंदीत नाही. करंदीच्या आमच्या खेडमध्ये नाही. मतलबी हो जा जरा, मतलबी दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. गेली माग. आईज लोक राहिली माग. आईज आमच्या काचा परत खाली येणार. गाईज कुत्रू. गाईस, आमच्या दादाला थोडासा इंग्लंडचा ऍक्सेंट घेताना तो दिसतोय. चला घेऊ देत, काय नाही. आमच्या समोर ट्राय करेल, पुन्हा समोर ट्राय करणार आहे. अयो, टेकावर विंडोज अप गाय. काय टेकावर विंडोज अप. आवडत आपले चेहरे दाखवायला. स्पीक इन इंग्लिश ब्रदर. किती बघू शकता काय जण तुम्ही. आता इथं कुठेतरी उतरायचंय. आय कॅन कुठं ते आपल्याला माहित नाही. शो माय फेस टू एनीवन. कुठे उतरायचं दादा आपल्याला. इकडनं चालू होतो येस. असं मला आयडिया आहे. आणि आपल्याला जायचं कुठे राहते. बोरगिरी गड कुठे आहे तिथे. हा, तिथे लई दिवसाने आलो का आपण. बोरगिरी गडला अशीच इथंच कुठे इथं लावायची गाडी आणि तिकडे बोरगिरी गड आहे त्या साईड. आपल्याला बोरगिरी गड कोणी फोटो तिकडे आम्हाला माहित नाही भोरगिरी गड कुठे आहे. शोधत जायचंय आता. शोधत जातो. काय कार लाईक दिस. फोटो काढायचे म्हणून पुटिंग आवर काढ लाईक दिस. मला एक कळत नाही या पोराचं. गाडीत तर एवढं शांत बसतो एवढा
एवढ्या कॉन्फिडन्सने तू बाहेर उतरून आळस दिवस कसा शकतो दाद्या? कस काय म्हणजे कस काय कसा म्हणजे तुला असा लाज नाही वाटत का? तुला स्वातंत्र्य सगळ्याच रे, पण तुला अशी लाज नाही वाटत का? लाज नसल्यावर काय लाज वाटत? पॉपकॉर्न पडलेत खाली, काय जण खायचेत का? नक्की अजून डिस्कशन भोरगिरीच आहे. या दोन बैलांना गाडीजवळ फोटो काढायचे म्हणून हा मागचा व्ह्यू घेऊन बरोबर दादानी इथं गाडी लावली आहे. आता बोलला आमचे फोटोचं, तर बोलतो बघा तुमचं तुम्ही. आम्ही आलोय आता इथं. ही बघा, तू फोटोसाठी उभी राहिली आहे का? मग एक सेकंड मी चावीने बटन दाबून उघडच तोपर्यंत मी भिजून गेलो असतो. खायचं कधी संपायचं नाही तिथे. जायचंय आता 3 वाजले, अंधार पडलं, परत फोटो आणा बरं तिथे. अरे पाऊस येतो, एवढं पावसात चालत जायचं का? ऐक ना, शॉर्ट भिजणारच आहे. हा. छत्री आणली, नाही रेनकोट आणला, नाही मग भिजायचं आहेच आहे. हा. मग एवढं पावसात गायचं आम्ही आता गड चढतोय. फोटोशूट काही संपना. आमच्या आम्हीच असो बॅगी जीन्स आणि शर्ट घालून जीन्स आणि शर्ट घालून ट्रेकला येणारे. हे बघा, असा निबार गेम झालाय ना आमच्यावर. मी आणि दीदी दोघी एकत्र पडलोय. कानच दुखायला लागलेत माझ्यात तर. अरे चांगला वा बघा बघा फोटोशूट बघा फोटोशूट फोटोग्राफर. आहा माझं दाखव. मला माहिती होतं तुला जमणार आहे. जोश तिथं पडलो ना, तिथं संपला. तिथं लय जोश दाखवला. मग तिकडे कसं जायचं आता? थांब, इकडून आल्या त्या हातात धर ह्याला. दीदीचा संघर्ष बघू शकता तुम्ही. दीदीचा संघर्ष बघू शकता. धर. ला 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 ला. यार दादा थांबे, इथं दादा लिहू देतो. एवढा कष्ट घेऊन खाली आलाय. गाडी मित्रा. मित्राचं नाव, मित्र ओळखतोय तुला? मग काय, आम्ही लहानपणाचे मित्र आहे. लंगोटी अरे. कुठे भेटली ते पण सांग. हा, कुठे भेटले रे? ते गुपित ठिकाणी भेटलं तेव्हा तिथं होता ते. याला त्यांच्याकडे उचलून आणले. तसं काय करत नाही. पाऊस आला ना, छत्री घ्या रे तुम्हाला सांगतो. पाऊस आला की छत्री फेकून सांभाळायला नाव आता, आणि पाऊस आला की हातात. तरी दादा पडला नाही मग ते लग्नाला आला. लग्नाला आला. नाही नाही, मी फोनला होती, मला फोनची काळजी आहे. अयो म्हणजे माझी नाहीये ना. बिलकुल नाही. अधी दे सटकलं ना भाई, असं वाईट सटकणार नाही इथून. मला भीती वाटते. मला फोनला पण सापडू नको. ओ! आम्हाला माहिती आहे, please त्याचे- काय drive इथं चल. डॉक्टर तिथं पाण्याच्या गड्ड्यात पडली, त्याला सांगतो डॉक्टर आहे तिथं. ये खाली बस. खाली बस ना. डुक्कर नाही मटण आपण नेलं ते
चालल्या होता हा हा. का दुखायला लागलं पण? का दुखायला लागलं? व्हिडिओ काय काढते याचा सगळे बाबा सगळं स्ट्रेच कर ना, पाय खाली ठेव. व्हिडिओ पाय खाली ठेव, स्ट्रेच कर ना. नाही नको व्हिडिओ काढ पाय स्ट्रेच बंद कर ना. काय जण आता आम्ही बॅक टू पॅव्हिलियन होतोय. तिकडे जेवायला आता आपण डायरेक्ट खाली भेटू. खायचंच असतंय. भाजी शेवग्याची भाजी शेवगा फ्राय. ओ डॉगेश भाई इज हिअर. श्वानांना कधीही हे जा श्वाना. आम्ही आपली दूध भाकरी खातो. आता आपण मंडळी बारिश नाही. काय लाईफ काय बारिश 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 मी ऐकलं. तरी वेगळंच ऐकलं. अरे पाऊस आला. गल्ली बोळात ना घालवलंय. गल्ली बोळात नाही ती साईडला एवढं हे घनदाट जंगली. झाला ना दिरे काय फोटोग्राफी संपणार नाही. आम्ही डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहोत. आता गाडीत बसायचं. ए इथे एवढी घाण काय मला तेच कळत नाही बाबा. आ काय म्हणती? अयो या घाणीत मी पॅन्ट. मंडळी आता आपण बोरगिरी डोंगराच्या पायथ्याशी आलो. पाऊस अजून येते बेकारी बाबा चांगलं. ते बघा काय करतो. मीटर लाव ना गाडी. तोंड झाकून काय होणार आहे याचं मला तेच कळत नाही. तू तोंडावर अपमान करते का डायरेक्ट. सुकण्यासाठी पावसात उभे राहिले तुम्ही. चला आता गाडीत बसा.